नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये यासाठी कोल्हापूरमध्ये अँटी स्पीड मुव्हमेंटच्या माध्यमातून थुंकीमुक्त कोल्हापूर ही चळवळ उभी राहिली आणि बघता बघता त्याचं लोण आपण सध्या बघतो त्याचं लोण पूर्ण महाराष्ट्रभर पसरतंय. ही चळवळ उभी राहण्यासाठी अनेक अवलियांनी पुढाकार घेतला आणि त्यापैकीच काहींना आज आपण कट्ट्यावरती आमंत्रित केलेलं आहे. मी इंट्रोडक्शनमध्ये जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण गेले 8-10 दिवस किंवा त्याच्या आधीपासून न्यूजमध्ये विविध सोशल मीडियावरती आपण या चळवळीबद्दल वाचतोय, बघतोय. त्यामुळे मी थोडक्यात ओळख करून देतो आणि सरळ मुलाखतीकडे वळतो. मी प्रथमतः कट्ट्यावरती स्वागत करतो दीपा शिपूरकर मॅडम, ज्या रक्त संकलन अधिकारी आहेत, आणि त्याचबरोबर सारिका बकरे मॅडम, ज्या स्वयंप्रभा मंच संस्थापिका आहेत. यांचंही मी स्वागत करतो. आणि कविता जांभळे मॅडम, ज्या या चळवळीमध्ये फार अग्रेसिव्ह आहेत आणि फार पुढाकारानं काम करतात. मॅडम, तुमचंही कट्ट्यावरती स्वागत आहे. आणि मी पहिलं म्हणजे आपली पार्श्वभूमी, या चळवळीची पार्श्वभूमी यासाठी मी मॅडमांना, शिपूरकर मॅडमांना विचारतो की याची काय पार्श्वभूमी आहे चळवळीची. खरं तर आपण कोल्हापुरी थोडेसे चळवळीच आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या लहानपणापासून मी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. अर्थात म्हणजे रंकाळा बचावपासून, रंकाळा बचाव आंदोलन आहे, निर्माल्य दान करावं याच्यासाठी सुद्धा अगदी शाळेमध्ये असल्यापासून आपले ते प्रयत्न सुरू होते, जे तुम्ही आता बघत आहात की आता त्याला जवळपास 100% यश प्राप्त झालं आणि पूर्ण महाराष्ट्रभर आता हे आदर्श बनून राहिले. तर त्यामुळं अशा चळवळींमध्ये सहभाग होता. विज्ञान प्रबोधिनीत काम नंतर करायला लागले होते. थोडासा ॲक्टिव्हिस्ट असल्यासारखं पहिल्यापासून रक्तातच थोडं अन्याय जिथे दिसेल तिथं त्याच्यात आपण पूर्वीपासून शिकत आलेलो आहोत की स्वच्छतेचं काय आरोग्यासाठी महत्त्व आहे, म्हणजे आणि सार्वजनिक थुंकणं किती आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्याच्यातून रोग प्रसार होतात, ते अत्यंत गलिच्छ दिसतं. मध्ये काही 1-2 देशांमध्ये मी फिरून आले तर मला खूपच जाणवायला लागले की अरे काय ही लोक एवढी स्वच्छ राहू शकतात, म्हणजे कुठंच कचरा कुंडी दिसत नाहीये की कुठं पिकदाणे आणि हे दिसत नाहीये, तरी सुद्धा एवढी स्वच्छता की कागदाचा कपडा सुद्धा मला 8 दिवसात दिसू नये. तर आपल्याला काय हे शक्य नाहीये असं वाटत होतं. आणि पहिल्यापासून मला थोडीशी थुंकण्याबद्दलचा तिटकारा होताच. म्हणजे अगदी घरातले सुद्धा माझ्या बरोबर ज्या वेळेला यायचे त्यावेळेला म्हणायचे की बाई आज तू कुणाशी भांडण तेवढं काढू नकोस म्हणून. अगं दुर्लक्ष करायचं. मला अगदी मोठ्या मोठ्या लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की इतका त्रास नाही करून घ्यायचा, याच्यावर दुर्लक्ष करायचं. पण मला असं वाटतं की एखादा थुंकतोय आणि आपण त्याला न सांगता जायचं, हा पण एक मोठा गुन्हा आहे असं मला वाटतं. कारण तो स्वतःच नाही तर दुसऱ्याचं आरोग्य धोक्यात आणतो, आणि अशा वेळेला आपण गप्प बसायचं तर अजिबात नाही. आणि मी माझे प्रयत्न चालूच होते वैयक्तिकपणे. मी अनेक वर्षापासून, म्हणजे मला तर वाटतं की लहानपणापासून असेल, थुंकलं की त्याला मी ते समजावून सांगायचे याच्यातून रोग प्रसार होतो, बऱ्याचदा खिल्ली उडवली जायची. पण मी ते सोडलं नाही. ऑफिसमध्ये पण म्हणायचे की मॅडम तुमचं कशाला उगीच गुंड असतात ही लोक, म्हणजे सांगत जाऊ नका तुम्ही एकट्या असता वगैरे, पण मी त्याचं सोडलं नाही. आणि मी हे करत होते लॉकडाऊनच्या वेळेला. आता पहिल्या लॉकडाऊन नंतर मी एका व्यक्तीला असंच समजावून सांगायला लागले 2 व्हीलरवरनं जाताना, आणि त्यावेळेला ती व्यक्ती आहे, तिने मला जरासं उर्मटपणे उत्तर दिलं की चल जा काय करायचं ते कर. मग मी सोडलं. मी फोटो काढला, गाडीचा फोटो काढला, तो गेला पळून. त्याच्यानंतर मी आपले अभिनव देशमुख सर DSP सरांना तो पाठवला आणि म्हटले सर याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. आणि आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचं गांभीर्य खूप वाढलं होतं, खूपच. म्हणजे आपण इकडं मास्क वापरण्यासाठी इतकं प्रबोधन करतोय आणि मास्क खाली करून ज्यावेळेला थुंकतायत लोक, स्त्राव बाहेर टाकतात, तर आपण त्याला काहीच बोलत नाहीये. हे मी सतत माझ्या मिटिंगला, ऑफिसच्या मिटिंगला, मी ऍक्च्युली जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी आहे, तर माझ्याही मिटिंगला मी नेहमी सांगायची की TB किती पसरतोय, आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. पण तसं अजूनपर्यंत गांभीर्यानं घेतलेलं आपल्याकडे स्वच्छता अभियान वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर झालेलं आहे. पण स्पेसिफिकली थुंकण्यावरती जास्त व्हावं, कारण लोकांना अजून माहिती नाही की हा गुन्हा आहे. म्हणजे गुन्हाही माहित नाही, परंतु ज्या तुमच्या या चळवळीमुळे चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झाले, लोकांना तर जाणीव झाली. मे बी थुंकणार नाही त्याची जाणीव झाली की बाबा हे. आणि या चळवळीला फार फार चांगलं एक स्टेज मिळते आणि याच्यामुळे फार एक सामाजिक कार्य फार चांगलं होते. आणि मला सारिका मॅडमने याच्याबद्दलचा एक प्रश्न विचारायचा आहे की आता चळवळ तर फार चांगली उभी राहते, याला वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचाही आता सपोर्ट मिळतोय, तर याबद्दल काय सांगाल? पूर्वी कसं आम्ही पर्सनल लेवलला करत होतो. हो, या गोष्टीचा एक तिटकारा आहेच की रस्त्यात थुंकतात. म्हणजे असं मोबाईलवर बोलत जर कोण जात असेल तर मी गाडी थांबून त्यांना सांगते की साईडला थांबून बोला.
मग त्या पद्धतीने जर कोणी थुंकताना जरी दिसलं किंवा कागदात म्हणजे मावा खाऊन पुढी टाकली आहे हे जरी दिसलं तरी मी थांबून सांगते वैयक्तिक की कचरा टाकू नका किंवा थुंकू नका. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की फक्त ही आमची वैयक्तिक लेवलवर न राहता चळवळ सामाजिक चळवळ झालेली आहे आणि ह्याचा खूप आनंद होतोय आम्हाला की आम्ही परवा 2 दिवसापूर्वी आम्ही कावळा नाक्याला एक हे घेतलं म्हणजे सुरुवात म्हणून प्रदर्शनासारखं केलं आम्ही. तर त्यावेळी खरंच खूप म्हणजे आम्हाला तेवढा हे नव्हतं की किती आम्हाला प्रतिसाद मिळेल पण खूप जण तिथं आलीत आणि त्यानंतर एक वेगळं वळण मिळालंय म्हणजे चांगलं वळण म्हणजे प्रत्येकाच्या मनात होतं. मी एक सांगू की आमचा ग्रुप हाऊसफुल झालेला आहे म्हणजे 2 दिवसात आणि बरेच जण येण्यासाठी आता वेटिंग लिस्ट वरती आहेत आणि आम्ही लोकांना सांगतो की अरे जे ऍक्टिव्ह राहणार नसतील ज्यांना आम्ही रिक्वेस्ट करतोय की कृपया जर करणार नसेल काम तर बाहेर या दुसऱ्यांना हाती येऊ द्या. इथपर्यंत वेळ आलेली आहे म्हणजे असं इतका त्याला रिस्पॉन्स मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पानपट्टी असोसिएशनचे प्रमुख जे आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी मला आज फोन केला आणि सांगितलं आम्ही सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी होतो. हे खूप मोठी म्हणजे त्याला एक यश आहे आणि एक चांगली म्हणजे अचिव्हमेंट आहे की पानपट्टीवर आहे म्हणजे ज्यांचा धंदा या सर्वांवर चालतोय म्हणजे थुंकणाऱ्यांवर चालतोय असं म्हणायला पाहिजे कारण ती खातायत त्यामुळे त्यांचा धंदा चालतो. ऍक्च्युअली आता ही चळवळ कशी फक्त ते खाऊन थुंकणाऱ्यांच्या बद्दल नाही तर नॉर्मली थुंकणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा हे आहे आणि त्यामुळं जसं तुम्ही म्हटलात की बाहेर असंही कोणी थुंकत नाही तर त्याची जाणीव या चळवळीच्या माध्यमातून होते. मॅडमने सांगितले की पहिल्यांदा त्यांनी पर्सनली स्वतः सुरुवात केली त्या कामाची. त्या प्रश्नावरती आपण जाणारच आहोत कारण ते जे त्यांचं FB लाईव्ह खूप व्हायरल झालं होतं त्यांनी स्वतः काय केलं होतं. तर त्याच्या आधी मला मॅडमांच्याकडे जायचं कविता मॅडमांच्याकडे की कायदे म्हणजे त्याच्याबद्दलचा अभ्यास खूप आहे तुमचा त्यात कायदे आणि त्याच्याबद्दल काय काय करता येतं. शासकीय प्रशासकीय लेवलला याला थोडीफार मदत आता मिळतेच परंतु असे कुठले कायदे की ज्याच्यात यांना खरंच जपडून त्याच्यावरती बंदी आणता येते किंवा हे नकोच करायला. लोकांना अजून वाटत नाही की थुंकणं म्हणजे हे कुठं तरी गुन्हा आहे अजून माहित नाही. बरोबर ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर कायदे हे पूर्ण आधीपासून झालेत म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणा किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचा जो 2005चा जो कायदा होता तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठे मेन्शन केलं होतं की थुंकणे हा गुन्हा आहे आणि मग त्याच्यानंतर तंबाखू म्हणा गुटखा म्हणा तर त्याच्यावर तेव्हापासूनच बंदी होती. पण इम्प्लिमेंटेशन म्हणा म्हणजे आपण म्हणतो की गव्हर्नमेंटच्या लेवलला किंवा एक स्थानिक लेवलला कुठे ते इम्प्लिमेंटेशन आपल्या इथं खूप कमी होतं नॉट फक्त आपल्या इथं पण एकूणच भारतामध्ये. सो तो ते आहे की म्हणजे 52B अंडर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005च्या जो 52B हा जो क्लॉज आहे तर त्याच्या अंडर असा आहे की थुंकणे हा गुन्हा आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला 1000 रुपयेचा दंड होऊ शकतो पहिल्यांदा जर तुम्ही थुंकला तर. दुसऱ्यांदा थुंकला तर तो तुम्हाला 3000चा दंड होतो. आणि सेवा आणखी हा सेवा तर आहे म्हणजे दंड प्लस तुम्हाला ती सेवा करायची आणि तिसऱ्यांदा थुंकलं तर पुन्हा तो 1000चा म्हणजे नॉर्मली असंच थुंकणाऱ्यावर सुद्धा हा दंड होऊ शकतो. म्हणजे ट्रॅफिकला जसं सिग्नलर CCTV असतं त्याच्यामध्ये हेडफोन वगैरे घातला असतं तर त्याच्यामध्ये दंड होतो तसा यालाही असं कॅच करून दंड होऊ शकतो. म्हणजे खरंच याच्या या कायद्यात 7 कलमं लावली होती मी ज्याला पकडलं होतं ना तुमचं पोलीस स्टेशनला नेऊन त्याला CCTV कॅमेरातून पकडला शेवटी आणि त्याच्यानंतर त्याला पहिल्यांदा ट्रॅफिक पोलिसांनीच केस म्हणजे सरांनी SP सरांनी लगेचच सांगितलं त्यांना आदेश की पटकन. बरोबर आहे. तुम्ही पार्श्वभूमी सांगितली तर हा एक अनुभव म्हणजे तुम्ही फार अग्रेसिव्हली पुढाकार घेतलात म्हणजे ही चळवळ फक्त आता कोरोना आलाय म्हणून पुढे आलाय परंतु त्याच्या आधीपासून तुम्ही याच्यामध्ये काम करता म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने तुम्ही काम करत होता तर त्याबद्दल आणि ह्या अशा काही घटना आहेत त्याच्याबद्दल. तर याच्यानंतरच मग सुरुवात केली आणखी मग लक्षात आलं माझ्या की आपलं एकटीचं बळ काय पुरणारं नाहीये आणि हे करावं याच्यासाठी खूप प्रयत्न. त्याच वेळेला मी यांची पण FB वरती या पुस्तक त्यांच्या दुकानाच्या दारात आहेत. त्याच्यानंतर कविताची आणि माझ्या अशाच पद्धतीने ओळख झाली आणि मला लक्षात आलं की कविता पण आता रस्त्यामध्ये लोकांना थांबून पुसायला लावते. तर हे सगळं होतं आणि याच्यात लक्षात आलं माझ्या की मी सोशल मीडियावर नेहमी रिॲक्ट होत होते. मला खूप चिड यायची आणि मी वाक्य टाकायचे तर त्यावेळेला मला काही रिॲक्ट करणारी काही ठराविक मंडळी सतत दिसत होती. मग परवा रघुनाथ शेखर आहेत त्यांच्यावर फोन आला मला की आपण काहीतरी करूया का ह्याच्यावरती जनजागृती. म्हणजे ठीक आहे मी एक काम करते मला जेवढी लोक माहिती आहेत की या चळवळीत आपल्याला घेऊ शकतील चळवळ अशी करायची काही डोक्यात नव्हतं त्यावेळेला पण निदान आपण ह्याच्यावरती काम करू प्रबोधनाचं तर मी एक 4 जणांचा ग्रुप करते. आम्ही 5-6 जणांचा अजून आधी ग्रुप केला आणि त्याच्यानंतर आपले सागरदादा बकरे आहेत त्यांनी एक लिंक तयार केली की ज्यांना या चळवळीमध्ये किंवा या कामामध्ये यायचं आहे ते येऊ शकतात म्हणून लिंक फक्त आम्ही ती स्प्रेड केली आणि
तुम्ही बघता की काही वेळात आता हा बुक झालेला आहे, म्हणजे लोक मला पर्सनल टाकतात की आम्हाला यायचं आहे पण त्यांना येऊ शकत नाहीयेत. आणि फेसबुक फ्रेंडली बरेच जण नाही आहेत किंवा इन्स्टावरती आपण किंवा टेलिग्रामवरती करा असं बऱ्याच जणांनी सांगितलं, पण ते तेवढे फ्रेंडली नाही आहेत. व्हॉट्सअपला जास्त हे करा. मग आम्ही ते पण प्रयत्न करून बघितले का वाढवता येते का. आता त्याचे वेगवेगळे ग्रुप करायचे चाललेले आहेत. हा, स्टेट मधले सगळे जण आले त्याच्यामध्ये, ते म्हणाल त्यांनाही ग्रुप आला की आम्हाला पण ग्रुपमध्ये बघितले स्टेटच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही ग्रुप. येस. मग शेवटी आम्ही काय केलं, त्या ग्रुपमधून स्टेटचा वेगळा ग्रुप केला आणि आपल्या कोल्हापूरच्या पॅटर्ननी नांदेडला ग्रुप तयार झाला, लातूरला ग्रुप तयार झाला आणि मला वाटतं 2-3 ठिकाणी सांगलीला काम सुरुवात होतीये. आणि हे सगळ्यांनी म्हणजे खूप जणांच्या मनात हे होतं, पण हे करायचं कसं, भीती वाटत होती, गुंडगिरीला लोक घाबरत होती. पण आज आता पब्लिक प्रेशर इतकं येईल की हे सगळं करायला लागणारच आहे. आणि आम्ही आता बघतोय की पूर्वी म्हणजे हे वाक्य सगळ्यांना आपल्याला म्हणजे की तुझ्या बाबाचा रस्ता आहे का हेच म्हटलं जायचं. आता हे चुकूनही वाक्य तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. सॉरी पुसतो म्हणतात. मोबाईल हातात नुसता काढला आहे त्याच्यासाठी, म्हणजे हे पण कळलेलं आहे की हे फोटो काढून घेतात आपला. आणि जे आता तुम्ही काही कामं केलेले की पाठीवर फोटो काढणं, त्यामुळे थुकताना सुद्धा विचार करत असेल की कुणी आहे का तो फोटो काढणार. पाठीवर मी पुढनं सुद्धा काढले फोटो आणि तो फोटो जो आहे तोच मी पाठवला सोशल मीडियावर टाकला आणि मी हा डायरेक्ट पोलिसांना पण पाठवला आणि पोलिसांनी त्याच्यावरून शोधून काढलेला आहे. म्हणजे मला असं कुठं जाणवलं नाही त्यावेळेला, कारण त्यानं गुन्हा केला होता आणि तो गुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा सापडलाच होता. नाही, फार आता जसं तुम्ही म्हटलं की त्याच्यामध्ये गुंडगिरी खूप येते. मला सारिका मॅडमला विचारायचं आहे की एखादा मुलगा किंवा पुरुष एखाद्याला सांगायला गेला तर त्याच्यात अग्रेशन होऊन दोघांच्यात काहीतरी म्हणजे भांडण तंटा होऊ शकतो, परंतु तिथं लेडीजने पुढाकार घेतला तर थोडं सॉफ्ट कॉर्नर मिळतो. तर अशा सॉफ्ट कॉर्नर असा नसतोय, पण एक प्रकारची त्यांच्या मनात भीती असते. समजा जर आपण तिला काही बोललो आणि तिने आवाज वाढवला तर आजूबाजूची 4 लोक तिच्या बाजूने उभी राहणार आहे, आपल्याला कोण उभं राहणार नाहीये. पण तेच जर जेंट्स असेल तर कसं असतं की लोक सुद्धा बघतात. दोघं जर जेंट्स भांडत असतील तर लोक तिकडे बघत नाही, काहीतरी चालू आहे त्यांचं, म्हणजे माझा काही त्याच्याशी संबंध नाही असा एक आविर्भाव असतो. पण तेच जर एक मुलगी एखाद्या मुलाबरोबर भांडत असेल तर लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ते त्या मुलीच्या बाजूने येतात किंवा बोलायला योग्य आहे ज्यासाठी ती भांडते, त्यामुळे लोक तिच्याच बाजूने येणार. बरोबर, तो अडकणार, त्यामुळे तो अग्रेस पुढे जायलाच बघणार नाही. जसं मॅडम म्हटलंय की तू स्वतःहून गाडीवरून पुसतो म्हणेल जाऊ नको, आणि ते आता जाणीव झाली लोकांना. आणि याच्यात दुसरं आणि महत्वाचं की माध्यमांचा रोल इतका महत्वाचा आहे. म्हणजे मी पूर्वीपासून सांगते की ज्याला तुम्ही दंड कराल काय तर त्याच्या किमान नावासकट, मी म्हणत फोटोज टाका पण निदान नावासकट मला जसं मोबाईलवरती तर ते आलं समजा तर एक वेळ दंड देतील, 500 रुपये पण पटकन काढून देतील. पण अब्रुजी तो वाटेवर येणार आहे त्याला मात्र लोक घाबरतात. दंड द्यायला घाबरत नाही, पैशाची पूर्वी भयंकर आहे. दंड दिला की माझं काम संपलं. 500 रुपये दिले म्हणजे मी परत थुंकायला मोकळं झालो, ही एक भावना आहे. पण ते जर फोटो काढला असेल तर हा कधी व्हायरल होऊ शकतो, ही एक सोशल मीडियाला पण घाबरतात भीती आहे. मला कविता मॅडमला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे की आता तुम्ही कायद्यांची कलम सांगितली, आता याचाच आधार घेऊन याच्या आधी कसं आहे की लोकांच्या जागृती नसल्यामुळे, अवेअरनेस नसल्यामुळे शासनाने त्यात लक्ष दिलं नव्हतं, परंतु आता तेच कलम घेऊन शासन त्याच्यामध्ये येत आहे. आता काही ठिकाणी म्हणजे जळगावला किंवा आपल्या शिराळ्याला वगैरे इथं शासकीय लोकांनी पुढाकार घेतलाय, म्हणजे ते कायद्यांचा आधार घेऊनच पुढाकार घेतला असेल. तर असं अजून काही गोष्टी घेऊन शासन याच्यावरती जरब बसवू शकते. बेसिकली म्हणजे ऍक्च्युली आपण म्हणू की कोरोना हे एक निमित्त झालं की ही गोष्ट थांबवण्यासाठी. आधीही होती पण कोरोना म्हणजे ठीक आहे की आता आपण ऍक्टिव्हली करू शकतो असं आहे. तर मला वाटते जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे तर त्याच्या अंडरच म्हणजे आता तुम्हाला माहिती की बेड कमी पडतायत, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही. आता लोकांना कळालं की म्हणजे याच्यामध्ये 20% हा जो भाग आहे हा थुंकल्यामुळे होतो. सो आता कुठे येस नक्कीच. सो आता जे शासकीय अधिकारी आहेत किंवा आपले आयुक्त साहेब आहेत तर ते ह्या कायद्याचा वापर करून नक्कीच आता ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही, करावंच लागेल, कारण बऱ्यापैकी शासकीय कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणच ही जास्त रंगलेली आहे. एक अजून एक असा मुद्दा आहे की मला वाटते जनता बाजारच्या इथं स्वच्छता विभाग आहे असं म्हणजे मी पाहिलं. तर त्याच बिल्डिंगला 2nd आणि 3rd फ्लोअरला ते थुंकण्याचे प्रकार खूप आहे. तर मग तुम्ही ज्या डिपार्टमेंटला जे ते चालू आहे तर तिथेच मुळात हे नाहीये. सो कुठे त्याच्यावरती
आपले सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुलकर्णी परवा तेच सांगितलेलं आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये एक माणूस नेमा, त्याच्याकडे हा चार्ज द्या की त्यांना लक्ष ठेवलं पाहिजे आणि दंडाची कारवाई त्याच्याकडून झाली पाहिजे. तर एक सरकारी कार्यालयापासून हे सुरू झालं पाहिजे, खाजगी कार्यालयांमध्ये. आणि खरोखर हा ग्रुप सुरू झाल्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये जे काही लोक आहेत त्यांनी स्वतःच्या कार्यालयांमध्ये सुरू केलं. आपल्या SP साहेबांनी पण त्या दिवशी सूचना केल्या आणि ताबडतोब काही कार्यालयांमध्ये दुसऱ्या दिवशी सूचना लागलेल्या आहेत की दंडाची कारवाई करण्यात येईल म्हणून. हा, मला तुम्हाला त्याच्या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की आता जसं मी 2-3 वेळा वाचलं की SP साहेबांनी लगेच पुढाकार घेऊन याच्यावरती ऍक्शन घेतली, तर शासकीय प्रशासकीय लेवलला याला सहाय्य कसं? ज्या दिवशी भेटलो आणि सरांना ती कन्सेप्ट फार आवडली की अरे वा, तुम्ही सगळेजण पुढे आलात तर पोलीस प्रशासनाबरोबर तुम्ही आहात आणि आपण नक्कीच हे करू, तुम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम करा, त्याच वेळेला आमची लोक आहेत ती दंडाची कारवाई करतील, असं सगळं प्लॅनिंग आमचं चाललं होतं. आणि त्याच दिवशी रात्री आम्हाला कळलं की सरांची ट्रान्सफर झालेली आहे. नवीन SP होतील किंवा झाले असतील तर त्यांना ज्या वेळेला आपण हा सगळा आराखडा सांगू किंवा या कन्सेप्ट काय आहे हा पुन्हा आपण बोलू आणि हे काम पुढं नक्की हे चालूच राहणार. आणि आता आम्ही मागे येणार नाही आहोत, कारण ही चळवळ आहे ती आता खूप व्यापक स्वरूपात झाली आहे. आता हजारोंनी लोक आलेली आहेत, आता पूर्ण महाराष्ट्रभर हे चालू झालेलं आहे. पूर्ण देश आपला असा व्हावा असं वाटतं आणि आपली ही मातृभूमी आहे ती स्वच्छ राहावी असं फार मनापासून. म्हणजे बाहेरच्या देशात आपल्या इथं हा एक म्हणजे पाश्चिमात्य जे युरोपियन कंट्रीज आहेत इथं आणि आपल्या ते हा एक स्वच्छतेचा फार मोठा फरक आहे. म्हणजे लोक आपल्याच आजूबाजूच्या गोष्टींच्या स्वच्छतेसाठी एवढे जागरूक नाहीये, ज्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. याच्यात खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण शासन त्याला खूप प्रोत्साहन देतंय की बाबा हे व्हायला पाहिजे, परंतु ते प्रयत्न होत नव्हते. म्हणजे तुमच्यासारख्या लोकांच्यामुळे तो प्रयत्न होतात आणि त्याला कुठेतरी एक मूर्त स्वरूप येते. मॅडम, मला विचारायचं तुम्हाला की आता हे पूर्ण झालेलं आहे, महाराष्ट्रभर जवळजवळ पसरत आहे, तर याचं पुढचं ध्येय धोरण काय असेल तुमचं? म्हणजे आता महाराष्ट्रभर पसरत त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी काय असेल, किंवा तिथं आता तर ती शासकीय मदत तिथली घेतच असते, स्वतःहून पुढाकार घेऊन कोणी डायरेक्ट ते बंद करायला जाणार हा. आता कसं कोल्हापूर, आमच्या डोक्यात फक्त कोल्हापूर होतं, म्हणजे आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की एवढी व्हायरल होईल पोस्ट. आणि सुदैवाने ते झालंय. त्यामुळे आता बाहेर प्रशासन त्यांना ज्या त्या ठिकाणी मदत करणारच आहे. पण इन केस समजा जर त्यांना आमची मदत लागली काही, तरी ती आम्ही करायला तयार आहोत. आता ते चळवळ याच्या पार्श्वभूमीवरती सुरू झाली म्हणल्यावर ती लोक संपर्क करतच असतील की आता आम्ही हे करायला लागलो किंवा हे कसं करायचं, तर तुम्ही तसं इम्प्लिमेंट केलं तर आम्ही हे इथं करू शकतो. हो, बरोबर. अगदी खूप फोन येतात असे. आणि आता ह्या आठवड्यापासून म्हणजे हा पहिला प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम आपला झाला. आम्ही आता 2 ऑक्टोबरला मोठा कार्यक्रम घेणार आहोत. चौकामध्ये प्रबोधनाचे फलक घेऊन उभे राहणार आहोत आणि दंडात्मक कारवाई होण्यासाठी सुद्धा आपण आता प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. आणि ते सुरुवात झालेली आहे. म्हणजे दंड घ्यायला ही सुरुवात झालेली आहे. पण थोडंसं आता प्रेशर पण वाढलेलं आहे. म्हणजे नागरिकच पुढे आलेले आहेत, त्यामुळं ही प्रशासन बहादर आहेत ना, हीच आता लोक म्हणजे कार्यकाळ थुंकल्यानंतर म्हटलं, मी ज्या वेळेला सांगायला गेले त्यामुळे सॉरी मला थुंकताना अगदी लक्षात आलं होतं. परत माझ्याकडनं आयुष्यात तरी घडलं, मॅडम हे अंगवळणी, मॅडम अंगवळणी पडले, थोडंसं उशीर लागला. आम्ही पण कबूल करतो की आम्ही आज सांगितलंय म्हटल्यावर लगेच होणार नाही, कारण त्यांची बऱ्याच वर्षाची ती सवय आहे. बरोबर. पण आमची अपेक्षा आहे की त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांनी हळूहळू कमी केलं. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही म्हटल्या तुम्ही बंद करायला पाहिजे, कारण ते होणं शक्यच नाही, लगेच तर होणं शक्य नाही. किंवा हे कळलं पाहिजे की हा गुन्हा आहे. पण ज्याला पकडलं होतं ना, मी पोलीस स्टेशनला होते त्यावेळेला पण तो येऊन त्याला कळतच नव्हतं. तो म्हटला की मी कुठं काय केलं होतं, हे तुम्हाला काय त्रास दिला, मी तर रस्त्यावर थुंकलो होतो. म्हणजे थुंकणं हा गुन्हा आहे हेच लोकांना अजून माहिती नाहीये. आपण चूक करतोय, आपण गुन्हा करतोय इतकं जरी कळलं आता, म्हणजे लोक सॉरी म्हणायला लागली. आणि माध्यमांनी इतका मोठा सपोर्ट केलेला आहे की लोकांच्या पर्यंत ते गेलेलं आहे. दोन्ही इलेक्ट्रॉनिक म्हणा किंवा समाज माध्यम पण आहेत, प्रसार माध्यमाकडून अगदी फुल म्हणजे त्याच्यातलीच लोक काही मध्ये आहेत ज्यांना स्वतःला वाटतंय हे एक जमेची बाजू आहे. सोशल मीडियाने याच्यामध्ये जास्त वर्क केलं असं मी म्हणतो, कनेक्शन करा. आता तुम्ही मगाशी सांगितलं की कलम ही सार्वजनिक अस्वच्छता करतायत यासाठी तर त्याचबरोबर आता मॅडम म्हटलं की ते अग्रेसिव्ह होतात किंवा इतर काही गोष्टी जो त्याला अडवायला जातोय त्याच्यावरती काय येतात, तर त्याला सपोर्टिंग काही गोष्टी आहेत का जी लोक आता या चळवळीमध्ये आहेत, जी लोक हे थांबवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत, तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी अशी काही कलम आहेत? तशा सिक्युरिटीसाठी असे काही कलम नाही आहेत, कारण की ही जी काही कलम आहे ती आरोग्य विभागाकडून आहे. म्हणजे कॉमन मॅननं जर काही केलं तर त्याच्यासाठी काय करावं लागतं अशी कुठलीच कलम नाही.
नाही तुम्ही हा खूप महत्वाचा खरं तर हे मी मागं विचारलं होतं एसपी साहेबांना, मी तेच म्हटलं होतं की आम्ही आज रस्त्यात अडवून अशा पद्धतीने हे करतोय, आता त्याच्या पुढे असं होणार नाही कारण प्रेशर वाढलेलं आहे. पण त्यावेळेला असं काही नव्हतं, एकट्यानं आम्हाला त्यावेळी वाटलं नव्हतं की एवढा सपोर्ट मिळेल आम्हाला. आणि त्यावेळेला ना कधीतरी भीती वाटायची मला सगळेजण म्हणायचे की तुम्ही हे करताय पण डेंजरस आहे बरं का, तुमच्या गाडी नंबर जर समजा बघितला वाटेत तुम्हाला कोणी काही त्रास दिला वगैरे तर बघा म्हणून. ते काय मला काही स्वस्त बसता येत नव्हतं आणि हे आपोआपच आता इतकं मोठं झालेलं आहे की आता कोणी धाडस करणार नाही. बरोबर. मला मॅडमांना विचारायचं की तुमचं जर फेसबुक लाईव्ह व्हायरल झालं होतं, तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन स्वच्छता केली होती तुमच्या दुकानाच्या बाहेरची, तर ती एक आठवण, त्याच्या पाठीमागे तुमची प्रेरणा काय? म्हणजे माझं लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलच्या बॅक साईडला ऑफिस आहे, तर तिथं आम्हाला हा वरचेवर अनुभव येतो. म्हणजे दारू पिणारी बसतात, ते बाटल्या चकना हे सगळं टाकलेलंच असते, त्याच्या पुड्या वगैरे टाकलेलं असते. मग दुसऱ्या दिवशी आल्यावर आम्ही ते स्वच्छ करायचे कारण आम्हाला तिथं काम करायचं. त्यामुळे भयानक चीड एक मनात होती माझ्या, प्रेरणा नाही पण चीड होती. आणि त्यानंतर मध्ये ज्यावेळी लॉकडाऊन होतं आपलं, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी 2 महिन्यानंतर ज्यावेळी आम्ही ऑफिसला गेलो त्यावेळी अक्षरशः म्हणजे जिथून एंट्रन्स आहे त्या ठिकाणी रांगोळीच काढलेली होती लाल कलरची. त्यानंतर आम्ही अशी ग्रिल लावले तर ते ग्रिल पूर्ण भरलेले होते. मग ते गेल्या गेल्या आम्ही पहिलं स्वच्छ केलं. म्हणजे त्यावेळी काय असंही डोक्यात नव्हतं की व्हायरल करा, म्हणजे व्हिडिओ करून हे करायला पाहिजे. आम्हाला तिथं काम करायचं म्हणून आम्ही ते स्वच्छ केलं. आम्हाला वाटलं काय की 2 महिने लॉकडाऊन होतो, आजूबाजूची येऊन बसत असतील, त्यामुळे ते झालंय. दुसऱ्या दिवशी होणार नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, परत आम्ही धुतलं. 2-3 वेळा केल्यानंतर मग मला भयानक हे आलं, चीड आली. मग पोलीस कंप्लेंट केली. मग पोलीस म्हटले की ते बसलेले दिसले की आम्हाला तुम्ही कळवा, आम्ही पेट्रोलिंगला जातो त्यावेळी कोण नसतंय. मे बी असं होऊ शकत असेल की त्यांचं टायमिंग यांचं टायमिंग जुळत नसेल, काही होऊ शकतं. मग ठीक आहे, आम्ही ओके म्हटलं. आम्ही 3 दिवस सलग कामधंदे सोडून तेच ऑफिस बंद केलं की इकडे तिकडे थांबायचं आणि बसलेलं दिसलं की जाऊन पोलिसांना सांगायचं की बसलेत. मग 1 दिवस झालं तसं. मग पोलीस आले, पण ते पोलीस आल्यावर ते पळून गेले. मग त्यांना काही ते सापडले नाही. मग परत दुसऱ्या दिवशी मग आमच्या एका मित्राने आम्हाला असं सुचवलं की आपण ते FB लाईव्ह करू. मग ठीक आहे म्हटलं. मग ते सोशल मीडियामध्ये असल्यामुळे अजित तांबेकर आमचे मित्र आहेत, ते आमच्या ह्यांना म्हटले, सागरने म्हटले की सागर आपण हे करू. मी म्हटलं त्याने काय होणार आहे, म्हणजे मी त्यांना जरा खोळ्यातच काढलं की आपण लाईव्ह करून काय होणार आहे. ते म्हटले तसं नाही, पहिली गांधीगिरी मग पुढच्या स्टेप. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही त्या दिवशी रात्री 9ला गेलो. पुन्हा आम्ही ज्यावेळी गेलो की नाही त्यावेळी पुन्हा ते सगळं लाल झालेलं होतं. आम्ही आदल्या दिवशी धुतलेलं होतंच. मग ते आम्ही सगळं FB लाईव्ह केलं. FB लाईव्ह केल्यानंतर मात्र एकदम बंदच, ते त्यांच्यापर्यंत पण पोहोचलं असणार. मग त्यापूर्वी आम्ही थुंकू नका म्हणून बोर्ड लावलेले. त्यानंतर दीपाताईंनी जे बातमी आली होती गुन्हे नोंद केलेली ते प्रिंट काढून लावलेले. तरी पण म्हणजे जिथं बोर्ड लिहिलेला असतो तिथंच थुंकतात तसा तो प्रकार होता. त्यानंतर पुन्हा ते सुरू झालं होतं. मग पुन्हा आम्ही फॉलोअप घेतल्यानंतर आता ते आमच्या इथलं तरी थांबलंय. मग आता आपल्या इथलं थांबलंय म्हटलं कविता मॅडम, मला एक विचारायचं आहे की ते खाल्लेलं असेल, म्हणजे मावा खाल्ला असेल किंवा इतर काही गोष्ट खाल्लेली असेल, जो माणूस गाडीवरून जाणार आहे, 2 व्हीलरवरून, त्याने खाल्ला याचा अर्थ तो कुठेतरी थुंकणारच आहे. मग असं काही करता येणार का की बाबा तू खाल्लेस म्हणलं तू सार्वजनिक ठिकाणाहून जायला असं तू खाल्लेस याचा अर्थ तू सार्वजनिक ठिकाणी कुठे थुंकणार, तो त्याला तसं अडवणूक करण्यासाठी काय आहे का? तसं ऍक्च्युली म्हणाले ते थुंकदाणा म्हणून एक जो प्रकार आहे तो पानपट्टीच्या शेजारी ठेवायलाच पाहिजे तो. हा, म्हणजे असं ते आहे कुठे, म्हणजे ऍक्च्युली ते कायद्यामध्ये कुठे लिहिलेलं नाहीये. पण बऱ्याच वर्षापूर्वी असं होतं की तुम्ही तिथं थुंकदाणी ठेवा आणि मग जे काय थुंकायचं तुम्ही त्या याच्यामध्ये पर्टिक्युलर याच्यामध्ये थुंका. पण तशी कुठलीही तुंकदाणी कुठल्याही पानपट्टीवर, म्हणजे मग ती चांगल्यातली चांगली असू दे नाही तर वाईटातली वाईट, कुठल्याही पानपट्टीवरती दिसत नाही. आणि मॅडम मला विचारायचं आहे की आता चळवळ तर खूप वाढले, म्हणजे आता तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे? आमचं खूप धोरण म्हणजे आम्ही सध्या कॉनकॉलनी बोलत असतो संध्याकाळी
तर एक अफलातून आयडिया सगळ्या आहेत. हो. आम्ही वाचतोय स्लोगन्स किंवा रेडिओवरती काही अनुभव सांगणारे असतात. रेडिओवरती सुद्धा आपण प्रत्येक मीडियामध्ये येते हे फार चांगलं आहे हो. सगळीकडे. त्याच्यानंतर आपल्यातली बरीच मंडळी म्हणजे अगदी आपले स्वप्नील राजशेखर म्हणा हो. किंवा अजय कुरणे आहेत, चित्रपट त्याच्यानंतर सृष्टीतील लोक आहेत. हे सागर तळाशीकर आहेत, हो. यांनी पण ऑडिओ क्लिप केलेली आहे आणि यांनी व्हिडिओ ऍड केलेली आहे. त्यांची रेडिओला होती. त्यांची रेडिओला त्यांनी करून सागर दिलेला आहे. तळाशीकर. तर नीना वेस्टे नाईक सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये होत्या, तर त्यांनी पण खूप इनिशिएटिव्ह घेतलं. रेडिओ सिटीने घेतलंय, रेडिओ मिरची पण सध्या करत आहे ह्याच्यावरती. अनेक रेडिओ चॅनल्स आहेत, ते पण आता यासाठी खूप सपोर्ट करायला पाहिजे. त्यामुळे लोकांच्या पर्यंत, कारण रेडिओ हे सगळ्या सर्वसामान्य जनतेचं खूप एंटरटेनमेंटचं खूप चांगलं साधन आहे. रेडिओ आणि सगळ्याच माध्यमातून ते पुढे सगळं येते. आम्ही आता निवेदन देणार आहोत, अजून आयुक्त साहेबांना देणार आहोत, सीईओ, कलेक्टर ऑफिस, आणि ह्या ऑफिसेस पासून पण सुरुवात केली पाहिजे. आज कलेक्टर ऑफिसला गेले तर सुद्धा मी बघते सगळीकडे रंगलेला असतो. हो. तर हे तिथं स्ट्रिक्टली आधी सुरू झालं पाहिजे, त्याच्यानंतर सगळ्या ऑफिसेसमध्ये सुरू झालं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम जसे परवा घेतले तसे आता चौकात करणार आहोत. स्वच्छतेचे कार्यक्रम सुद्धा करणार आहोत. स्वतः पुढे होऊन येस, आमच्यातले काही सुनीता मेघाणे म्हणून आहेत, आपले अभिजित गुरव म्हणून आहेत, त्यांनी पण कोणाकडून तरी अशी इतकी छान छान स्लोगन्स तर स्फुरायला लागलीत सगळ्यांना. म्हणजे काल आमच्या ग्रुपवरती नावं घेण्याचं सुद्धा हे झालं की नाव आता कसं घेतलं पाहिजे. अच्छा, तर अशा पद्धतीनं आता लोकांना खूप काही काही सुचायला लागलंय चांगलं. आमच्या लोगोला सुद्धा बरेच जणांनी खूप छान लोगो आहे म्हणून फेसबुकला लाईक केलेलं आहे. अँटी स्पिटिंग मुवमेंटवरचं पेज एक आहे आपलं, ज्या पेजवरती जे काम करू इच्छित आहेत त्यांना आपण आता ती लिंक पाठवतोय आणि त्या लिंकला ते होतं. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींच्या लोकांच्या अवेअरनेस जो व्हायला लागला तीच गरज आहे. म्हणजे चळवळीमध्ये बंद कधी होईल अवेअरनेस आल्यानंतर. इतक्या लवकर एवढा चांगला रिझल्ट मिळेल असं वाटलेलं नव्हतं. पण मी पुन्हा मला तेच सांगते की प्रसार माध्यमांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे की जर गांभीर्य प्रशासन, प्रसार माध्यम आणि नागरिक या सगळ्यांनी मिळून ठरवलं तर चाप तर नक्कीच बसणार आहे आणि तो बसायला लागलेला आहे. मला मी माझं ऑब्झर्वेशन सांगते माझ्यापैकी, म्हणजे सगळ्यांचंच आहे, कारण आमच्या ग्रुपमध्ये पण काही रिमार्क येतात की म्हणजे लोक आजूबाजूला, पण मला असं वाटतंय की प्रत्येकाला मनापासून हे वाटलं पाहिजे की हे आपण करतोय ते चुकीचं आणि आपण हे करू नये. आणि का आपण सगळ्या विचार करायचा गुटखा खाणाऱ्यांचा, मावा खाणाऱ्यांचा, की त्यांनी कुठं थुंकायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तुम्हाला जे काय खायचं ते तुम्ही घरी खा. आणि कारण गुटखा आणि माव्यावरती बंदी आहे पण अजूनपर्यंत तो सर्रास मिळतो. कुठं खायचंय तर तुम्ही घरी खा, तुम्ही तोंड स्वच्छ करा आणि मग बाहेर पडा. आम्ही कुठं दिवसभर थुंकतो सार्वजनिक ठिकाणी ते करतात. तुम्हाला एकतर तुम्हाला माहिती तर शरीराला हानिकारक आहे हे जर तुम्हाला कळतंय तर ते खाल्ल्यामुळे किती त्रास होतो हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे आणि सगळ्यात कोरोनाच्या काळात त्याच्यामध्ये जास्त स्प्रेड होतो. इव्हन कोरोना गेल्यानंतर सुद्धा टीबी हा इतका भयानक आजार आहे आणि आज भारतात सगळ्यात मृत्यूचं कारण आहे ते टीबी. म्हणजे जगामध्येच भारताचा नंबर अव्वल आहे एकदम. तर आपण तो विचार केला पाहिजे की कोरोना आता संपला, आता मी थुंकायला मोकळा असं अजिबात करून चालणार नाहीये. तर पुढे सुद्धा आपल्याला आणि नुसतं टीबी नाही तर टीबी, स्वाईन फ्लू, श्वसन संस्थेचे आजार, पचन संस्थेचे आजार, पुनरुत्पादन क्षमतेमध्ये इतके आजार सगळे असताना, कॅन्सर आहे, एवढं सगळं असताना सुद्धा आपण पुन्हा पुढं मोकळीक देणं हे चुकीचं. म्हणजे कोरोना आहे म्हणून ही चळवळ राहणार नाहीये, तर ही कायम जसं मॅडम म्हटलं की आधी त्यांनी त्याच्यावरती काम करत होते, फक्त आता ते हायलाइट. कोरोनामध्ये आपण हे थांबू शकत, कारण की हा जो आताचा जो गांभीर्य वाढले आणि त्यांना त्याचं गांभीर्य आलंय. कारण कुणीतरी त्याच्या घरातलं असेल, आजूबाजूचं असेल, कोरोना पॉझिटिव्ह होते ना, त्याला कळते की काय. 100%च ना, घरात सुद्धा त्याचा त्रास होतोच आहे ना. बरोबर. मला मॅडम विचारायचं, गजेंद्र चित्रूक प्रश्न विचारतात की थुंकीमुक्त कोल्हापुरी चळवळ आता चांगली सुरू आहे, तर यामध्ये तरुण मंडळांचा सहभाग किंवा तरुण मंडळाचा सहभाग घ्यायला हवा यासाठी काय करता येईल किंवा काय चालू आहे किंवा सहभाग होतो काय? अजून तरी काही कुठल्या मंडळांशी आमचा संवाद झालेला पाहिजे, मग त्यासाठी काय पुढाकार घ्यायला पाहिजे? पण आता कसं आहे तर सुरुवात आम्ही केलेली आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग सुरू आहे. सुरुवातीला आमच्या डोळ्यासमोर आहे की प्रशासन यामध्ये 100% उतरायला पाहिजे. ज्यावेळी प्रशासन उतरणार आहे त्यावेळी आता सगळी मंडळं आली आहेत, सगळीकडे आम्ही हे करायला लागलो, बंदी करायला लागलो. पण दंड होत नसेल तर त्याचा लोकांवर इम्पॅक्ट पडत नाही, किंवा जर आम्ही एखादा फोटो दिला तर त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर तो फोटो कारवाई होऊन न्यूज झाली पाहिजे.
ज्यावेळी ते डिस्प्ले होईल ना सार्वजनिक ठिकाणी त्यावेळी त्या लोकांच्या जरब बसणार की नको रे बाबा आपलं असं यायला नको. अगदी एक ड्राईव्ह घेतला 8-15 दिवसाचा तरी वास त्याच्यातून सुद्धा खूप होऊ शकेल. बरोबर. मग त्यानंतरची ती पुढची स्टेप असणार आहे की प्रत्येक मंडळांना भेटणे, त्यांना आव्हान करणे. पण आता या कोल्हापुरी कट्ट्याच्या निमित्ताने किंवा या इथं जी मुलाखत चालू आहे त्याच्यातून मी माझ्या भगिनींना असं आवाहन करू इच्छिते की तुम्ही जास्तीत जास्त या संख्येने या आमच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून म्हणजे कसं आहे की महिला ही घरापासून सुरू करू शकते. हा तो एक मुद्दा आहे म्हणजे त्यांनी जर घरातल्यांनाच तसं सांगितलं. आणि बऱ्याच महिलांमध्ये थुंकण्याचं प्रमाण कमी आहे. आणि बऱ्याचदा असं असतं की जर गाडीवरून जाताना पाठीवर महिला असेल तर ती आपल्या नवऱ्याला टोचत असते थुंकू नका म्हणून, तिला आवडत नसतं हे. हा, त्यामुळे हे घरातून जर सुरू झालं, म्हणजे प्रत्येक घरात काही मावा खात असतील असं नाही, सहज थुंकण्याची सुद्धा एक सवय असते. मग ते घरापासून जर सुरू झालं तर समाजामध्ये त्याचा प्रभाव हा लगेच पडेल. कारण प्रत्येक स्त्री घरात जर थांबवत असेल तर तो व्यक्ती समोर पुढे जाऊन रस्त्यावर जाऊन ते करणार नाही. ते आपोआप ह्या गोष्टीला आळा बसायला मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त भगिनींनी यात सहभागी व्हावं किंवा पुढाकार घ्यायला पाहिजे, ही आमची इथं मनापासून मंडळांनीही घ्यायला पाहिजे. कारण मंडळाची ताकद आहे कोल्हापुरात. तुम्ही सांगू शकता त्याच्याबद्दल की मंडळांनी पुढाकार घेतला तर खरंच म्हणजे जसं प्रशासनानं कायद्याचं जर बसून त्याच्यावर ती बंधनं घालू शकतात, परंतु मंडळाने पुढाकार घेतला तर फारच चांगलं होऊ शकेल. कारण कोल्हापूर मंडळाचं प्रश्न फार चांगला. नक्कीच. आणि कसं मंडळ हे ते प्रत्येक गल्लीबोळात असतं, बरोबर, त्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. सो मंडळ हे चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि आता म्हणतात सामाजिक कामात पुढे असतातच बऱ्यापैकी मंडळ आपली, तर त्यांनी तसं घेतलं. नक्कीच तेच मी म्हणते की मग ते गल्ली लेवलला किंवा म्हणा किंवा एखाद्या प्रभाग लेवलला एक 3-4 मंडळ म्हणून हे करू शकते. जसं की आता रक्तदान शिबिर जसं करताय तर तसंच हे स्वच्छता अभियानच्या अंडर हे करू शकतात. आणि त्याच्यामुळे खूप चांगला इम्पॅक्ट होईल. आणि बेसिकली कसं ना मला जे दिसलं आहे 100% पैकी 40% जे आहे तर ती तरुण मंडळ म्हणजे तरुण लोकच आहे की जे 10वी-12वीची म्हणा. कारण की मी स्वतः ज्यांना पकडले तर तो एक 10वी झालेला होता आणि तो स्वतः मास्क विकत होता आणि त्यांना तर मग त्याच्यामध्ये तरुणांचंच प्रमाण जास्त आहे. आणि कसं जेव्हा आपण दुसऱ्याचं प्रबोधन करतो त्याच्या आधी आपलं कुठे तर होत असतं, त्याच्यावर ते एक जास्त म्हणजे या लोकांना आपण प्रबोधन करण्यासाठी पुढे घेतलं तर ते स्वतः पण बदलतात. आणि हा तरुण वर्ग खरंच म्हणजे इतका महत्वाचा आहे तो प्रश्न की तरुणांची आज खूप मोठी जबाबदारी. आणि तरुण जर पुढे आले तर हा प्रश्न सॉल्व्ह व्हायला इतका लवकर होऊन जाईल ना. कारण व्यसनी होण्यामध्ये मागं बरेच म्हणजे तरुण वर्ग जो आहे ते त्यावेळेला उघडणावस्थेत म्हणा किंवा नंतर पिअर प्रेशरमुळे म्हणा व्यसनामध्ये ती गुरफटतात. आणि एकदा जर ती चटक लागली की त्याच्यातून बाहेर पडणं अवघड होतं. तर आम्हाला आता सगळ्यात सांगू का ही चळवळ सुरू केल्यावर बऱ्याच तुम्ही पहिल्यांदा गुटखा आणि मावा बंद करा, सगळं आपोआप बंद होईल. तर प्रत्येक चळवळीचं काही हे ध्येय नसते किंवा तर आम्ही असं म्हटलंय की आता प्रसार प्रायोरिटीनं प्रयत्न करणार आहे. आणि थुंकण्यातून मग तो मावा खाल्लेला असू दे नाहीतर नाही खाल्लेला असू दे, पण थुंकण्यातून अर्थात हे खरं आहे गुटखा आणि मावा खाल्ल्यामुळे लाळ जास्त प्रमाणात तयार होते. खरं तर लाळ ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. मावा गुटख्यामुळे ती बाहेर फेकली जाते, त्यामुळे आपलं आरोग्य पण बिघडतं, त्याचे आजार सुद्धा जातात आणि ते दुसऱ्याला सुद्धा होतात. तर त्यामुळं दोन्हीकडनं आहे की हे थांबलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की भारतामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आपण पूर्ण जर जगाचा विचार केला भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत. सो त्यांचा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग पण करता येईल. आणि आपण जे म्हणतो ना की भारताची भावी पिढी त्या दृष्टीने त्यांना म्हणजे याच्यासाठी कष्ट बदल करून आपण आजूबाजूला जरी सांगितलं तरी फार मोठा बदल होणार आहे. जर सर्व मंडळ कोल्हापुरातील आणि जर प्रत्येक भगिनी जर या चळवळीत सहभागी झाली तर ही मोहीम आमची गल्ली बोळापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. आणि दुसरं महत्वाचं काल असं आम्ही ठरवलेलं आहे आता की आम्ही एक असंही निवेदन देणार आहोत की शालेय जीवनापासून हे किती रोगप्रसार करणार आहे हे आहे खरं तर अभ्यासात, पण त्याच्यावरती जितकं पाहिजे तेवढं फोकस दिलं जातं आणि प्रॅक्टिकली ते वापरायचं मुलांना माहिती नसतं. तर आजच्या वेळेला या शिक्षकांना आपण ऑनलाईन आता शिक्षण सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगणार आहोत. आपल्याकडे काही शिक्षिका पण आहेत तर आपण शिक्षक संघ वगैरे जो असतो त्यांच्याकडे सुद्धा एक निवेदन देणार आहे की तुम्ही हे ऑनलाईन शिक्षणामध्ये पण घाला की आता तुम्ही थुंकू नका अजिबात, याच्यामुळे कसा रोगप्रसार होतो हे मुलांना सांगा. आणि मुलांच्या पासून जर असेल मुलं अर्थात स्वतःमध्ये पण ते प्रबोधन करतील. आणि आपले जर आई वडील करत असतील वडील करत असतील आई खूप जरा कमी प्रमाणात आहे पण ग्रामीण लहान मुलांनी जर
सांगितलं तर त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला फार असतो, चांगला. खूप चांगला. आणि अशाच पद्धतीची शॉर्ट फिल्म आणि ऍडव्हर्टाईज आता आपण केलेली आहे. आता त्याची नाही खूप छान. म्हणजे मला तर फार छान वाटतं की काही दिवसातच ही चळवळ इतकी सोशल मीडिया किंवा इतर सगळं प्रसिद्ध झाले लोकांच्या मनात लोकांच्या. हो ऑलरेडी कुणाला तरी पाहिजे होतं हे शासनालाही पाहिजे होतं की बाबा प्रत्येकाची हे इच्छा होती की असं काहीतरी पाहिजे, पण याचा platform. शुभारंभाचा हा. नारळ कोण फोडणार हा. यासाठी ते थांबलं. फार छान. असं हे म्हणायला आता हरकत सुरुवात नाही. कोण करणार? हो. आता परवा मी ज्या वेळेला उभे होते ना फलक घेऊन, तर गाडीवाले जाणारे इतके गाडीवाले मला अशी करत होते, अंगठा करत होते. हा. म्हणजे अगदी कृतज्ञता अशी दिसत होती नाही चेहऱ्यावर. काही वेळेला मला मॅडम म्हणायचं की काही वेळेला थुंकणारे जे लोक आहेत ना त्यांना सुद्धा दुसऱ्याला थुंकलेलं घाण वाटत असते. त्यामुळे त्यांना 100%, हा त्यामुळे 100%. ते नकल्पना जे करतात त्याची जाणीव त्यांना हळूहळू ते या चळवळीच्या माध्यमातून झाली की बाबा ठीक आहे मला ती घाण वाटत होती ना तर माझी मला तरी घाण वाटत असणार बस थोडीफार. मी तर म्हणते मुलीनं नवऱ्याच्या अपेक्षेमध्ये पण घातलं पाहिजे की नवरा निर्व्यसन जसं असतं ना तसंच त्या रस्त्यात थुंकणारा पण नको. म्हणजे कसं आहे सगळीकडनं असं निगेटिव्हिटी आली त्या विषयाला तर त्याला लाज वाटली पाहिजे की बापरे आपण म्हणजे ब्लॅक लिस्ट मध्ये गेलो. तर असं नाही हे होऊ शकते ज्या जोमानं आपल्या चळवळीचं जे काम चाललंय आणि खूप आपल्याकडे जुळतायत लोक आणि लोकांनी उत्साहानं म्हणजे आपण पुढाकार घेत आहेत तर खूप चांगली चळवळ होईल. आणि आमच्या कट्टा कोल्हापूरकडून खूप खूप शुभेच्छा. आमची साथ असेलच या चळवळीसाठी कारण सगळ्यांनाच स्वच्छता हवी आहे, सगळ्यांनाच आरोग्य हवं आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो कट्टा कोल्हापुरीकडून. आणि मी दर्शकांना कट्टा कोल्हापुरीचं पण आभार की Thank you. त्यांनी हा विषय आज इथं हे व्यासपीठ सगळ्यांनी करून उचलून दिला. धरला पाहिजे, फार चांगला आणि विषय. खूप लोकप्रिय आहे हा कट्टा मला माहिती आहे. Thank you. तर खूप छान आणि याच्यातून पण आणखी बळ खूप मिळणार आहे या कार्यक्रमाला. असंच प्रत्येक जर मीडिया आम्हाला असाच सपोर्ट करत राहिली, आतापर्यंत करत आलेलीच आहे आणि अजून जर करत राहिली तर मग लवकरात कोल्हापूर लवकर थुंकी मुक्त लवकरच होईल. लवकर होईल आणि हा आदर्श आपण बरोबर आरोग्याला जागरूक बनतील, अवेअर बनतील. फक्त तुमकी टाकण्यानं काय होतं याच्यामुळे ते आरोग्यालाही जागरूक बनतील. खूप छान मुलाखत झाली, खूप छान आपल्या गप्पा गोष्टी झाल्या. आणि मी दर्शकांना सांगू इच्छितो की खरंच लाईक कराच करा, शेअरही करा कारण लोकांच्या जनजागृती करण्यासाठी हे पुढाकार जितके घेतात त्याला फक्त आपण शेअरनं पुढाकार घेण्यास काही अवघड नाहीये. त्यामुळे सर्वांना याचं आवाहन करेन. आणि मी सरदार जाधव आपल्या सहभागी झालं पाहिजे सगळ्यांनी. येस थँक्यू. मी निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.